ऐक ना, आपण गोवाला जायचं का? मला बीच वर पार्टी करायची आहे. आता हा कुठला नवीन छंद आणलाय? अरे छंद नाही, ती माझ्या कॉलेज मधली स्वीटी नाही का, मी तिची स्टोरी बघितली, खूप मज्जा असते तिथे. कोण ती स्वीटी? अगं तिचं फक्त नाव स्वीटी आहे, खरं तर आंबट शौकीन आहे ती. म्हणजे? अगं म्हणजे तिला असले छंद आहेत, पोरांचा छंद, पार्ट्यांचा छंद, टॅटूचा छंद. फार तिच्या गळ्यापासून तळ्यापर्यंत सगळीकडे टॅटू आहेत. काय? तळ्यापासून म्हणजे तळ पायापर्यंत टॅटू आहेत तिच्या. फालतूचे छंद कुठले? काय सारखे छंद 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 लावलायस? अगं ते बोलायला मस्त वाटते ना, शब्द लय भारी आहे. छंद, स्वच्छंद, फुलछंद, सफरछंद. मावशीची गाणी. सफरचंद असतं ते, मंद. हा तेच ते. पण तू नादी नको लागू तिच्या कमरेवरचा टॅटू बघितला का? काय लिहिलंय ते? काय लिहिलंय? पते मी तुम दुला रोनेला कुला दिला मोळे. म्हणजे? म्हणजे मला पिरतीच्या झुल्यात झुलवा असं लिहिलंय तिने लॅटिन भाषेत. छी. पण तुला कसं कळलं तिच्या कमरेवर टॅटू आहे? अगं फक्त मलाच नाही, अख्ख्या गावाला माहितीये. आणि कपडे तरी कुठे घालते ती? फक्त रुमाल लावून फिरत असते. ठीक आहे. हा, आणि अशा लोकांच्या स्टोऱ्या बघून नवीन छंद नसतात लावून घ्यायचे. लोक कॅमेरा समोर फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात, त्याच्या वाईट गोष्टी नाही दाखवत. बरोबर आहे. आज म्हणतेस बीचवर पार्टीला जायचंय, उद्या म्हणशील पेक भर माझा, नंतर म्हणशील चिलीम बनवून दे मला. हे असले फालतूचे छंद पुरवायला बसलोय का मी? अरे नाही बाबा. हा ठीक आहे. आणि त्यापेक्षा आपण कुठेतरी चांगलं फिरायला जाऊ. हा जाऊयात. पण तुला नाही आहे ना कुठला छंद? मला तर फक्त एकच छंद आहे. काय? पप्पी दे चल.